महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे ज्यांनी शिवसेना प्रमुखांना अत्यंत जवळून पाहिलेलं आहे। राणे साहेब, शिवसेना प्रमुखांचं प्रेमही तुम्हाला लाभलंय आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांचा संतापही, त्याचाही अनुभव तुम्ही घेतलाय। काय म्हणाल शिवसेना प्रमुखांबद्दल? कशा प्रकारचं हे रसायन होतं? साहेबांबद्दल म्हणायचं झाल्यास, साहेब मराठी माणसाचे कैवारी आणि हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते। एक माणुसकीचा अर्क असलेले दिग्गज नेते म्हणून ते ह्या हिंदुस्थानामध्ये प्रसिद्ध होते। साहेब गेल्याचं वृत्त ऐकलं, मन हेलावून गेलं। साहेबांची तब्येत चिंताजनक असताना साहेबांना भेटावं असं वाटत होतं, पण दुर्दैवाने माझी भेट होऊ शकली नाही। हे शल्य माझ्या मनाकडे कायमस्वरूपी मी जिवंत असे पण राहील। साहेबांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत। शिवसैनिक ते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, अशी अनेक पदं महाराष्ट्राच्या राजकारणातील जास्तीत जास्त पदं मला मिळाली। ही बहुतांशी पदं माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली। प्रेम आणि विश्वास आणि त्याचबरोबर सैनिकांना प्रेरणा आणि उत्साह देण्याचं काम त्यांनी केल्यामुळे सैनिकांना आपल्या जीवापेक्षाही साहेब प्रिय वाटायचे। म्हणून प्रत्येक सैनिक जीव देण्यासाठी साहेबांसाठी केव्हाही तयार असायचा। एवढं प्रेम, आपुलकी, विश्वास साहेबांनी आपल्या जीवनामध्ये सर्व सैनिकांना दिला, तो मलाही दिला। साहेबांना मी 1966 पासून ओळखू लागलो एक शिवसैनिक म्हणून, आणि 1984 ला शाखा प्रमुख, त्यानंतर नगरसेवक, त्यानंतर अनेक पदे मिळाली आणि मी साहेबांच्या जवळ जाऊन पोहोचलो। साहेबांचं मार्गदर्शन आणि मला घडवायचंच काम साहेबांनी केलं होतं। त्यांनी मला घडवलं असं जर म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। मनाची श्रीमंती ठेवावी, जरा हा वाहतच राहायला पाहिजे, पैसा असून चालत नाही, नारायण त्याचा प्रवाह राहायला पाहिजे, असे अनेक मार्गदर्शनाचे धडे त्याने दिले। भाषण करताना कसं भाषण करावं की समोरच्या जनतेशी बोलावं, अशा अनेक प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी मला घडवलं। माझ्या आयुष्यातील दुर्दैवी क्षण, मी शिवसेना सोडली तो होता, पण त्यामध्ये साहेबांचा काही दोष नव्हता। अन्य काही तेव्हाची परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे हा दुर्दैवी निर्णय मला घ्यावा लागला आणि त्या दिवसापासून साहेबांपासून मी दुरावलो। पण साहेबांच्या बद्दल साहेबांनी माझ्यावर किती जरी टीका केली तरी आपण त्यांच्यावर टीका करायचं नाही, कारण नारायण राणे नावाचा व्यक्ती राजकारणात नावारूपाला आणण्याचं काम त्यांनी केलं होतं। त्यामुळे त्या व्यक्तीला आपण विसरायचं नाही आणि त्यांच्यावर टीका करायची नाही, हे मी व्रतच जणू घेतलं आणि आजपर्यंत ते मी सांभाळलेलं आहे। आज साहेब नाहीयेत, पण मला वाटतं साहेब हवे होते, साहेब राहायला पाहिजे होते। किती जरी लांब असले आपल्यापासून तर त्यांचे आशीर्वाद मला मिळतील अशी माझी अपेक्षा होती। पक्षातून गेल्यानंतरही त्यांनी 2 वेळा मला फोन करून माझी विचारपूस केली। एवढ्या मोठ्या मनाचे साहेब होते, त्यांच्या मनाचा अंदाज लागत नव्हता। म्हणूनच सर्व क्षेत्रातील लोक, ते चित्रपट क्षेत्रातले असो, सायंटिस्ट असो, साहित्यिक असो का राजकारणी असो, सर्वच त्यांच्यावर प्रेम करत होते आणि म्हणूनच ते आज देशात, जगात एक लोकप्रिय नेते म्हणून त्यांचा नावलौकिक झाला आणि त्यामुळे एवढ्या प्रतिक्रिया येत आहेत। या राज्याला त्यांच्यासारख्या नेत्याची खरंच गरज होती। ते स्वतः पद ते कोणतेही त्यांनी घेतलं नाही, पण पद निर्माण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि ते आम्ही जवळून पाहिलेलं आहे। एक धाडसी, आक्रमक आणि तेवढेच मुत्सद्दी आणि तेवढेच राजकारणातील चातुर्य ओळखून पक्षाला सांभाळणं आणि वाढवणं हे काम त्यांनी त्यांच्या जीवनात केलं आणि हे मी जवळून पाहिलेलं आहे। आज ठाकरे कुटुंबियांवर माननीय उद्धवजी आणि राजजी ज्यांच्यावर फार मोठं संकट कोसळलंय, मी माझ्या रामेश्वराजवळ प्रार्थना करेन त्यांना हे संकट सहन करण्याची ताकद रामेश्वराने द्यावं अशी मी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।